सौंदर्यशास्त्राबद्दल किंवा एस्थेटिक्स बद्दल आपण विचार करू तेव्हा भरत मुनींचं नाट्यशास्त्र वगैरे बद्दल लोक बोलतात, पण तसंच हे वस्तुसूत्र उपनिषद वगैरे ही आहे. पाश्चिमात्य डिझाईन फिलॉसॉफीज मध्ये फॉर्म फॉलोज कंटेंट असं एक वाक्य नेहमी म्हटलं जातं. तेच तुम्हाला वस्तुसूत्र उपनिषदांमध्येही दिसेल. आता हे सांगण्यामागे माझा हा हेतू अजिबात नाही की आपल्याकडे सगळं आधी शोधून ठेवलं होतं, बाकीचे लोक फॉलो करतात. त्या वस्तूमधनं मला काय उपयोग होणार आहे किंवा माझी कोणती गरज किंवा माझी कोणती समस्या ती वस्तू किंवा सेवा पूर्ण करणार आहे, त्या दृष्टीने काय गरजेचं आहे तेवढंच मी करीन. ज्याला ॲपलवाल्यांनी मिनिमलिझम डिझाईन मधला हा शब्द वापरला, किंवा एक बाहुस म्हणून जी जर्मनीतनं आलेली डिझाईन चळवळ होती त्यांनी तो शब्द हे केला. आपल्याकडे चंदीगड वगैरे सारखी शहरं जेव्हा डिझाईन झाली तेव्हा ते तत्वज्ञान वापरलं गेलं. किंवा ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया, ती त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. तर ते आपल्याकडेही होतं विचारतो. किंवा तुम्हाला मराठा वास्तुशैलीत तो विचार नक्की दिसेल की आपले किल्ले वगैरे, आता नुकतेच महाराष्ट्रातले किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट झालेत आणि तुम्ही जर उत्तरेला राजस्थान आणि आग्रा वगैरेची भव्य दिव्य राजवाडे आणि किल्ले बघितलेत आणि इथले किल्ले बघितलेत तर सामान्य माणसाला पटकन वाटतं की अरे ते किती भव्य आणि हे किती असं खुजं वाटतंय थोडंसं किंवा पडझड झालेलं वाटतंय. पण लोक हे विसरतात की ते राजवाडे होते ज्यांना तटबंदी होती, आणि इथे आपण राजवाडे नव्हते मानले, इथे राहायला जागा मानल्या होत्या आणि तटबंदी ही लढाई करण्यासाठी केलेली तटबंदी होती. किंवा आता तुम्ही समुद्र किनाऱ्यावरचे किल्ले बघितलेत, खास करून खांदेरी वगैरे सारखे किल्ले जर तुम्ही बघितलेत की जिथे लाटांचा तडाखा खूप जास्ती आहे, त्यात 2 दगडांमध्ये चुना भरण्याऐवजी त्यात मोकळी जागा आहे जेणेकरून पाणी त्यातनं पलीकडे जाईल आणि त्यांनी भिंत नष्ट होणार नाही. तर आहे हा आपल्याकडे पण विचार आहे, म्हणजे जगात जे उत्तम आहे तेही आपण आणायचं आहे आणि आपलं आहे तेही टिकवून ठेवायचं आहे, आणि दोन्हीतनं आपल्याला त्या त्या वेळेप्रमाणे काय सगळ्यात जास्ती करता येईल ते बघायला पाहिजे.